चंदगड नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित आले असताना आता यामध्ये काँग्रेस पक्षाने देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। या आघाडीची सर्व सूत्र संजय पाटील यड्रावकर यांच्याकडे राहणार आहेत। त्यामुळे शाहू आघाडीतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांवर यड्रावकर यांचाच वॉच राहणार आहे। चंदगड नगर पंचायतीच्या सत्तेत भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांना शह देण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील, डॉक्टर नंदिनी बाभुळकर व गोपाळराव पाटील ही मातब्बर मंडळी एकत्रित आले आहेत। तर या सर्वांच्या विरोधात भाजपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतला आहे। शिवसेना शिंदे गटातर्फे देखील नगराध्यक्ष पदासह 13 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान शाहू आघाडीच्या विरोधात भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याच्या दृष्टीने पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी होणार हे माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं काँग्रेस एकत्रित आली असली तरी निवडणूक पक्ष पातळीवरती होण्याऐवजी आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान भविष्यामध्ये उपनगराध्यक्ष किंवा एखाद्या विषयावर मतदानासारखा निर्णय घेण्याचा प्रसंग आलाच तर नगरसेवकांना आघाडीचा व्हीप बंधनकारक राहणार आहे। मात्र हा व्हीप बजावणीचा अधिकार आघाडीचे अध्यक्ष म्हणून संजय पाटील यड्रावकर यांना राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। चंदगड नगरपंचायतीच्या उमेदवारांनी याच आघाडीचे ए व बी फॉर्म घेतले आहेत। त्यामुळे एकूण 4 नगरपालिकांची निवडणूक लढवणारी जिल्ह्यातील ही एकमेव आघाडी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे।